हॅलो नमस्कार. आपण पाहताय सुशील इन्फो या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तरी आपण पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार स्कॉलरशिप योजना याची तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत होती. आत्ता सगळ्यांना माहीत नाही पडलं की अजून किती तारीख वाढली आहे. तरी आपण पाहू शकता की आता तारीख वाढलेली आहे. दिनांक 7/12/2025पर्यंत आपण फॉर्म ऑनलाईन भरू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला मुदत मिळणार नाही. तरी आपण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही किंवा डॉक्युमेंट माहीत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तरी आपण पाहू शकता की आपल्याला कोणते कागदपत्र लागेल तर त्याची आपण पाहू शकता की पहिले तर आपल्याला अर्जाची प्रिंट लागेल, उत्पन्नात दाखला, डोमेसियल, कास्ट सर्टिफिकेट, 10वी-12वी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, TC, घर भाडे पावती, रेड ॲग्रीमेंट म्हणते त्याला तुम्हाला द्या लागेल. घर मालकापासून आपण जर राहत असून भाड्यानं तर तिथून अटेंडन्स सर्टिफिकेट आणि उपस्थिती प्रमाणपत्र 75% उपस्थिती प्रमाणपत्र पाहिजे. ते तुम्ही तुमच्या कॉलेजमधून आणू शकता. त्याच्यानंतर बँक पासबुक, भाडे करू प्रमाणपत्र तुम्हाला मिळून जाईल. कोणत्याही सायबर कॅफेवर जा, तहसीलवर जा, तुम्हाला तिथं व्यवस्थित माहिती मिळून जाईल. त्याच्यानंतर साईडवर पण माहिती उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला त्याच्यावर नोटरी करावी लागते. ते एक तर कोर्टातून होते, नाही तर तहसीलच्या तिथं पण तुम्हाला मिळू शकते. अजून काही माहिती मिळाल्यास आपल्याला कळवू. तरी आपण पाहू शकता की जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नाही त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लवकरात लवकर फॉर्म डॉक्युमेंट जमा करा. 2-3 दिवसात तुमचे डॉक्युमेंट जमा होते. त्याच्या पहिले तुम्ही फॉर्म भरू शकता. 7/12/2025पर्यंत ही तारीख आहे. तरी तुमच्या जवळच्या सेतूमध्ये जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. त्यानंतर आपले गरीब लेकरांनो डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षणासाठी आपल्याला अधिकार दिला आहे. त्याचा फायदा तुम्ही घ्या आणि चांगले शिका. त्याची तारीख घ्या आणि काही अडचण असल्यास मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय आणि चांगलं मार्गदर्शन करेल. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जर काही प्रॉब्लेम असेल कोणाला तर आपण अधिक जर तारीख वाढेल त्याची अधिक याच्यानंतर जर तारीख वाढली ते पण सांगू. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, आता लय जणांना प्रॉब्लेम असते कोण्या गोष्टीची, तर तुम्ही कमेंट करून सांगा मला. मी तुम्हाला योग्य माहिती आणि चांगली आपल्या गावरानी